ठिकाणी कोणी आकड्यामध्ये बोलायचं नाहीये, हा ग्रामसंघ विषय झालेला आहे। आणि सर्व पैलवानांना विनंती आहे, आखाड्यामध्ये एकदा कुस्ती लागली की ती निकाली होणार आहे, निकाली झालेल्या कुस्तीलाच इनाम दिला जाणार आहे। या ठिकाणी भरपूर या ठिकाणी आखाडा चालू झालेला आहे। पहिले लहान मुलांच्या कुस्त्या या ठिकाणी होणार आहे, लहान मुलांवरती मेडल धरायचे आहे। ग्रामस्थांना विनंती आहे, जे लहान मुलं आहेत त्यांनाही मेडल, लहान पैलवानांना विनंती, आपण आखाड्यामध्ये उतरायचं। या ठिकाणी लहान मुलं असतील त्यांना मेडल ट्रॉफ्या करायचे आहे। याच मुलांकडून काहीतरी या ठिकाणी आखाड्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत। आहे तो कुकलेश्वरचा आहे। इनाम एक ट्रॉफी आणि 50 रुपये इनाम आहे। पंचांना विनंती आहे, मुकुंदिके सरांच्या हातात पैलवान घेऊन 50 रुपये आणि एक ट्रॉफी। पंचफील करायचे आपण, 50 रुपये लागली कुस्ती लागली का? चालेल, नाव नोंदणी करायचं, नाव नोंदणी। ते अशी कुस्ती शेवटपर्यंत होणार आहे, कुणाची या ठिकाणी बाजू बदली जाणार नाहीये आणि कुणीही आपसात उठून कुस्तीला उठायचं नाहीये। या ठिकाणी आखाड्या शेवटपर्यंत व्हायचे लावून होणार आहे। सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी अगदी नियोजन होणार आहे, तेव्हा कुणीही कुठले कुकलेश्वरचे डाव्याचा जो पैलवान आहे ना, शिवरेचा आहे। इनाम किती आहे? एक ट्रॉफी आणि 50 रुपये इनाम आहे। पैलवानांना जोड द्या, 50 रुपये आणि एक ट्रॉफी, 50 रुपये आणि एक मेडल। विजय सरांच्या हातात जो पैलवान होते 50 रुपये आणि एक मेडल, लांडे साहेबांच्या हातावरती जो पैलवान होतो ना 50 रुपये आणि एक ट्रॉफी आहे। शत्रुघ्न लांडे साहेब पैलवान एक ट्रॉफी आणि 50 रुपये इनाम आहे। एक मेडल आणि 50 रुपये शत्रुघ्न लांडे साहेबांच्या हातात पैलवान होतो आणि दोन्ही पैलवान 50 रुपये आणि एक ट्रॉफी, 50 रुपये आणि एक ट्रॉफी। 50 रुपये इनाम किती आहे? एक धारा आणि 101 रुपये इनामाची कुस्ती आहे। पंच फिरवायचे, पंच फिरवायचे। बाळू बाबळे यांच्या हातात पैलवान होते 251 रुपये आणि एक धार इनाम आहे, 251। पंचांनी फिरवायचे, कुस्ती आकारमध्ये मध्ये घ्यायचे, 251 रुपये आणि एक धार, 251 रुपये आणि एक धार, 300 रुपये आणि एक धार। कुस्ती आतमध्ये, कुस्ती आत आहे, पंच कुस्ती आतमध्ये घ्यायची आहे। कुस्ती अगदी खरोखरच कसरत दाखवतात या ठिकाणी। कुस्ती निकाली होणार आहे आणि आखाड्यामध्ये प्रत्येक कुस्ती निकाली होईल। किसन 2 मिनिटं थांबा, कुस्ती बघा। हा फिरणारे थांबायचे। खरोखरच प्रेक्षकांच्या डोळ्याची पारणा फेडेल अशी कुस्ती आखाड्यामध्ये चालू आहे। अगदी अति सुंदर अशी कुस्ती आहे। पंचांनी लक्ष ठेवायचे, पंच फिरत राहायचंय, लागलेल्या कुस्त्या लावून घ्यायच्यात। खरोखरच पंचांना विनंती, आखाड्यामध्ये जे खडे असतील, काही दगडी असतील त्या बाजूला टाकायचे। अगदी भारी सुंदर अशी कुस्ती आहे आखाड्यामध्ये। एक ट्रॉफी आणि 151 रुपये इनामाची कुस्ती आहे। फुलाची दिजे कुठे असेल त्यांनी याच ठिकाणी यायचं, फुलाची वाली दिजे आपण याच ठिकाणी आखाड्यामध्ये यायचं। बाळू बांबळे यांच्या हातात पैलवान फुटवतो, 251 रुपये आणि एक डाळी इनाम आहे, 251। 251 रुपये आणि एक डाल। पंचांना विनंती, आपण लागलेल्या कुस्त्या लावून घ्यायच्यात।
रात्री 7-8 वाजले तरी चालेल. पंच कमिटीला विनंती आहे की आपण मयूरच्या उजव्या हातात जो पैलवान आहे ना तो अकोल्याचा आहे आणि डाव्या हातात पैलवान आहे ना तो आज नव्याचा आहे. इनाम किती आहे? 1 डाळ आणि 151 रुपये इनामाची कुस्ती आहे. 2 मिनिटं मयूर 2 मिनिटं थांबा ही कुस्ती होऊ द्या. 2 मिनिटं पैलवानांना विनंती 2 मिनिटं थांबा ही कुस्ती होऊ द्या. आणि पंचांना विनंती आखाड्यामध्ये खडे असतील काही दगड असेल ते आपण बाजूला करायचे. बांबे साहेब कांतीराजी आपण आखाड्याचं थोडं फिरायचंय. 2 मिनिटं थांबा जरा. आखाड्यामध्ये दगडी काही खडे असतील ते आपण कृपया बाजूला करायचंय. आपलं लक्ष आखाड्यावरती असलं पाहिजे. आखाडा कमिटीला विनंती आपण फिरत राहायचंय. अगदी आनंदमय वातावरणामध्ये आज हा आखाडा या ठिकाणी चालू आहे. हा सर्व ग्रामस्थ आजी माजी पैलवान आज या आखाड्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत. सर्व जणांचं आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत सुस्वागतम. वाय वा पठ्ठ्या खरोखरच कुस्ती या ठिकाणी हिवरे कटारचा आहे. डाव्या तर पेलांतो तळमाचीचा इनाम किती? 201 रुपयाने ट्रॉफी ना? 101 का 200? 101 रुपयाने एक डाल ना किसन? 101 आणि एक डाल 201. हा मग ते सांगा ना. पंचांना विनंती आहे कुस्ती पैलवान विचारी कितीची कुस्ती आहे ते. पंचफीत राहायचंय. अगदी सुंदर अशी आखाड्यामध्ये कुस्ती चालू आहे. दोन्ही पैलवान आपली शक्ती आणि युक्ती या ठिकाणी दाखवत आहेत. खरोखरच असं कौशल्य पाहण्यासारखं कौशल्य आपल्या आखाड्यामध्ये दिसतंय. पंचांना विनंती आपण फिरताना लक्ष ठेवायचंय. याच ठिकाणी आखाड्यामध्ये कोणीही बाजू घेतली जाणार नाहीये. अगदी सुंदर अशी कुस्ती आखाड्यामध्ये या ठिकाणी चालू आहे. पंचांचं लक्ष या ठिकाणी आखाड्यावरती आहे. प्रेक्षकांच्या डोळ्याची पारणी फुटेल अशी कुस्ती या ठिकाणी आखाड्यामध्ये चालू आहे. वा रे वा सुंदर अशी कुस्ती आखाड्यामध्ये चालू आहे. शत्रुघ्न नांद्यांच्या तो शिरोलीचा आहे आणि डाव्या बाजूला पैलवान उपलेश्वरचा आहे. इनाम किती आहे साहेब? 1 ट्रॉफी इनाम आहे ना. लक्ष असू द्या. पंचांना विनंती आपण फिरत राहायचंय. ज्या कुस्त्या आखाड्यामध्ये लागलेल्या त्या कुस्त्या पहिल्या लावून घ्यायच्या. पैलवान लक्ष असू पंच. कांतीलाल दिघे यांच्या उजव्या पैलवान आहे ना. एक फोटो आणि 201 रुपया लागलेत. कुस्त्या पहिले लागलेत ना. पंच थोडा वेळ थांबा. लागलेल्या कुस्त्या उद्या 2 मिनिटं थांबा जरा. 2 कुस्त्या आखाड्यामध्ये लावून घ्या. पंचांना विनंती दोन्ही पैलवानांना दोन्ही कुस्त्यांना लक्ष आहे. अगदी सुंदर असं आखाड्यामध्ये आपलं प्रदर्शन दाखवत आखाड्यामध्ये पाहायला मिळत आहे. खरोखरच सुंदर अशी आखाड्यामध्ये कुस्ती चालू आहे. पैलवानांना विनंती आहे की कुस्ती सोडवली जाणार नाहीये. ज्यावेळेस निकाली होईल तेव्हाच कुस्ती सोडवली जाणार आहे. त्यामुळे आपण आपलं कौशल्य या ठिकाणी दाखवायचं आहे. इनाम बरोबर असं इनाम या ठिकाणी आखाड्यामध्ये आलेलं आहे. झाली ना कुस्ती पंच? किसन आंदोलन यांच्या उद्या आहे ना.
मोरे पठारचा आहे आणि डाव्या हाताचा पैलवान आहे तो तळमाचीचा आहे. इनाम किती आहे? एक डाल आणि 200 रुपये इनामाची कुस्ती आखाड्यामध्ये लागलेली आहे. खरोखरच अगदी चोरोबा यात्रा उत्सवाच्या निमित्तानं आज हा आखाडा या ठिकाणी पार पडत आहे. भव्य दिव्य असं इनाम या ठिकाणी ठेवलेलं आहे. पैलवानांना विनंती आपलं कौशल्य या ठिकाणी दाखवायचं आहे. आखाड्यामध्ये सुंदर अशी कुस्ती चालू आहे. पंचांना विनंती आपण फिरत राहायचंय. क्षेत्रफळ यांच्या उजव्याचा पैलवान आहे ना देवळी गावचा आहे आणि डाव्यातला पैलवान तांजाचा आहे ना. इनाम किती आहे? एक ढाल इनामावरची कुस्ती आहे. पाय लागेल पंचांना विनंती फिरत राहायचे. खरोखर आखाड्यामध्ये सुंदर असं कुस्ती या ठिकाणी चालू आहे. अगदी सुंदर असं आखाडा या ठिकाणी चालू आहे. पैलवान आपले लांब लांबून या ठिकाणी आलेले आहेत. पंच फिरत राहायचे. आखाड्यामध्ये 2 कुस्त्या चालू आहेत. पंचांना विनंती आपण फिरत राहायचं. आखाडा शेवटपर्यंत खूप चांगला होणार आहे. पंचांना विनंती आपण कुस्त्यांवरती लक्ष ठेवायचे. कुस्ती निकाल झाले. पंच मयूर ज्या ज्या कुस्त्या लागलेल्या आहेत त्या कुस्त्या लावून घ्या पहिल्या पंच. नंतर पैलवान फिरवा. शत्रुघ्न लांडे यांच्या उजव्या हाताचे पैलवान आहे ना ओतूरचा आहे आणि डाव्या हाताला पैलवान देवळ्याचा आहे. 201 रुपये आणि एक ढाल इनामावरची कुस्ती चालू आहे. पैलवानांनी आपली शक्ती आणि युक्ती दाखवायची या ठिकाणी. खरोखरच पैलवान अगदी आपला डावपेच या ठिकाणी करत आहेत. प्रेक्षकांच्या डोळ्याची पारणी फिरणारी कुस्ती आखाड्यामध्ये चालू आहे. मुकुंद यांच्या हात पैलवान फिरतो ना. 201 रुपयाने एक गदा इनाम आहे. जोडू द्या. 201 रुपयाने एक गाडी इनाम आहे. जोडू द्या. 201 रुपयाने एक गदा इनाम आहे. जोडू द्या. पंच कृपया पाहुणे मंडळी जे असतील बाहेरचे प्रेक्षक त्यांना विनंती आहे आपण आखाड्यामध्ये यायचं नाहीये. इंग्रज पोलीस आहे आणि डाव्या बाजूला पैलवान तास मारोडीचा आहे. साहेब आपण या पैलवानावरती गावचे जे काही इनाम आहे साहेबांचं 501 रुपयाचं इनाम आहे. आपण नियोजन कुस्तीवरती ठेवायचंय. मयूर आपण लक्ष ठेवायचं कुस्तीवरती. खरोखरच सुंदर अशी कुस्ती आखाड्यामध्ये आज या ठिकाणी होत आहे. पंचाने फिरत असे आणि ज्या कुस्त्या लागलेल्या आहेत त्या कुस्त्या लावून घ्यायच्या आहेत. पंचाने व्यवस्थित निर्णय देण्याचं काम करायचं. लक्ष ठेवायचं आहे.
आणि या ठिकाणी कुस्ती करणारे जे पैलवान आहे ज्या कुस्त्या लावलेल्या आहे त्या कुस्त्या लावून घ्यायच्या आहेत. लांडे साहेब कुस्ती लावून घ्या. ज्या पैलवानांच्या कुस्त्या लागलेल्या त्या कुस्त्या लावून घ्या. पंचाने फीट करा आणि व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. पंचा अजूनही या ठिकाणी 5 कुस्त्या लागलेल्या त्या 5 कुस्त्या झाल्याच्या नंतर मग आपण या ठिकाणी फिरवणार आहोत पैलवान. पंचांना विनंती साठी आवर्जून उपस्थित राहा. तुमच्या या ठिकाणी आमच्या ग्रामाच्या वतीनं सरचे स्वागत सुस्वागत. सर आपण फिरताय कुस्ती दोन्ही कुस्त्यांवरती लक्ष मयूर कुस्तीवरती लक्ष ठेवायचंय. बाळूबाबा आपल्याही त्या कुस्तीवरती लक्ष असू द्या. किसन आंबवणे आपलंही लक्ष असू द्या. इथून दिले सर पहिला सुरुवात करा. गगन सुबे यांच्या हातात गगनांना एक धान आणि 251 रुपये इनामे जोड होत्या जोड. 301 रुपये इनामे जोड होते. एक धान आणि 301 रुपया. 301 रुपयाने एक धान इनामे जोड होत्या जोड. पंच आतमध्ये कुस्ती घ्या. बघ सोळा आत घ्या. मध्ये घ्या. घ्या आतमध्ये आतमध्ये घ्या. पैलवानांना विनंती आपण आतमध्ये खेळायच्या आखाड्यामध्ये बाजूला गेल्यानंतर कुस्ती सोडवली जाणार आहे. कोणताही पैलवान असो आखाड्याच्या बाहेर कुस्ती केल्यानंतर ती कुस्ती सोडवली जाणार. गावाला तरी चालेल परंतु पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. पंचांचं नियोजन असं ते नियोजन आहे. पंच जे सांगतील तोच निर्णय होणार आहे. कांतीलाल यांच्या हातात झोपण्यामध्ये 351 रुपयाने गाडी नामे जोडवू द्या. बबन सुके यांच्या हातात तिन्ही पैलवानांना एक गाडी 351 रुपये नामे जोडवू द्या. 351 रुपयाने गाडी नामे जोडवू द्या. 351 रुपये नामे जोडवू द्या. पंच पैलवान आपल्याला 351 रुपयाने एक गाडी नामे जोडवू द्या. 351 रुपये नामे जोडवू द्या जोड. दिवेसर आणि बबन पंच जाईना कुस्ती. पंचांचा निर्णय अंतिम वेळी कोणी आकड्यामध्ये बोलायचं नाही आहे. कोणी कृपया विनंती आहे आपल्याला पंच निर्णय देतील तो निर्णय अंतिम राहील. दिवटे सर आपण लक्ष द्यायचंय. खरोखर नामांकित अशी पैलवान दोन्ही आकड्यामध्ये कुस्ती चालू आहे. अरे वा सुंदर असा डाव शक्ती आणि युक्तीचं प्रदर्शन या ठिकाणी आकड्यावर दिसतंय. अरे वा आणि सुंदर कुस्ती. दोनही पैलवानांचं आमच्या ग्रामाच्या सरचे स्वागत सुस्वागतम. दोनही गंभीर